Hello students, in the previous video we have studied respiration, and in that we have studied anaerobic respiration and the stages or steps of anaerobic respiration, that is the glycolysis and their glycolysis product, that is the lactic acid production or alcoholic fermentation. Okay, now today's topic, it is the aerobic respiration. Okay, जसं की एनारोबिक रेस्पिरेशनमध्ये जे सेल्युलर ब्रेकडाऊन होतं सबस्ट्रेटचं ते विथ द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये होतं. तसंच ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, तर सेल्युलर रेस्पिरेशन इन विच रेस्पिरेटरी ब्रेकडाऊन ऑफ ऑर्गॅनिक सबस्ट्रेट टेक्स प्लेस युझिंग फ्री और मॉलिक्युलर ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज अ ॲरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे रेस्पिरेटरी ब्रेकडाऊन होतं ऑर्गॅनिक सबस्ट्रेटचं कशाचं, बाय युझिंग फ्री और मॉलिक्युलर ऑक्सिजन, इट इज कॉल्ड ॲज अ ॲरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे रेस्पिरेशन जे होतं ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये त्याला म्हटलं जातं ॲरोबिक रेस्पिरेशन. ओके, नाव इट ऑकर्स इन फॉलोइंग स्टेप्स, दॅट इज द ग्लायकोलिसिस, लिंक रिॲक्शन और ॲसिटिलेशन ऑफ पायरुव्हेट, थर्ड इट इज द क्रेब्स सायकल अँड फोर्थ इट इज द ऑक्सिडेशन. ओके, तर हे ॲरोबिक रेस्पिरेशन कोणत्या कोणत्या स्टेप्समध्ये होतं. पहिल्यांदा तर ग्लायकोलिसिस, जे आपण ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. तर हे जे ग्लायकोलिसिस आहे हे ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये सुद्धा होतं. तर पहिली स्टेप होते ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये, दॅट इज द ग्लायकोलिसिस, जी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्याच्यानंतर लिंक रिॲक्शन होतं ग्लायकोलिसिस नंतर, लिंक रिॲक्शन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲसिटिलेशन ऑफ पायरुव्हेट, त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर होते क्रेब्स सायकल होते, आणि क्रेब्स सायकल झाल्यानंतर काय होतं, टर्मिनल ऑक्सिडेशन होतं. तर ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या काय होत असतात, ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये होत असतात. ओके, आता आपण ग्लायकोलिसिस पाहिलेलंच आहे. तर हे त्याच्यानंतर जे होतं ॲरोबिक रेस्पिरेशन, तर हे जे ॲरोबिक रेस्पिरेशन आहे याच्यामध्ये काय होतं की ग्लायकोलिसिस काय होतं ऑलरेडी आपण पहिलेच स्टडी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर होतं जे ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं की ग्लायकोलिटिक जो प्रॉडक्ट आहे, ग्लायकोलिटिक प्रॉडक्ट कोणता आहे, पायरुव्हिक ॲसिड आहे, हे कन्वर्ट होतं कशामध्ये, ॲसिटिल कोएमध्ये. ओके, हे जे पायरुव्हिक ॲसिड कशाने तयार झालेलं आहे, ग्लायकोलिसिसनी. या ग्लायकोलिसिसचं कन्वर्शन कशात होतं, ॲसिटिल कोएमध्ये होतं. ओके, त्याच्यानंतर या प्रोसेसला ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठे होत असते, पायरुव्हिक ॲसिडचं कन्वर्शन ॲसिटिल कोएमध्ये ही प्रोसेस होत असते सायटोप्लाझममध्ये होत असते प्रोकॅरियोट्सच्या. ओके, जे प्रोकॅरियोट्स असतात त्यांच्यामध्ये ही सायटोप्लाझममध्ये होत असते, आणि जे यूकॅरियोट्स आहेत त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये ही जी प्रोसेस आहे ती होत असते. ओके, दॅट इज द कन्वर्शन ऑफ पायरुव्हिक ॲसिड टू द ॲसिटिल कोए. ओके, तर आता पाहूया आपण, दॅट इज द पहिली स्टेप तर आपण पाहिलेलीच आहे ग्लायकोलिसिस. त्याच्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे दॅट इज द लिंक रिॲक्शन. ओके, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲसिटिलेशन ऑफ पायरुव्हेट. तर याच्यामध्ये काय होत आहे की ही काय आहे, एक ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन रिॲक्शन आहे. ओके, ही जी लिंक रिॲक्शन आहे ही काय आहे, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन रिॲक्शन आहे. ओके, आणि ही रिॲक्शन कोण कॅटलाइज करतं, इट इज कॅटलाइज्ड बाय मल्टी एन्झाईम कॉम्प्लेक्स दॅट इज द PDH, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पायरुव्हेट डिहायड्रोजनेस कॉम्प्लेक्स. ओके, हे पायरुव्हेट डिहायड्रोजनेस हे काय आहे, मल्टी एन्झाईम कॉम्प्लेक्स आहे. ही जी रिॲक्शन आहे लिंक रिॲक्शन ते कॅटलाइज करत असतं. ओके, नाव दिस एन्झाईम इज प्रेझेंट इन द मायटोकॉन्ड्रिया ऑफ यूकॅरियोट्स. जे यूकॅरियोट्स असतात त्याच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये हा जो एन्झाईम आहे तिथे प्रेझेंट असतं, आणि जे प्रोकॅरियोट्स आहे त्यांच्या सायटोप्लाझममध्ये तो प्रेझेंट होत असतो. म्हणून ही जी लिंक रिॲक्शन आहे किंवा ॲसिटिलेशन ऑफ पायरुव्हेट आहे ही कुठे होत असते, यूकॅरियोट्सच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि प्रोकॅरियोट्सच्या सायटोप्लाझममध्ये होत असते. ओके, त्याच्यानंतर इट इज अ कनेक्टिंग लिंक. ही काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे बिटवीन द ग्लायकोलिसिस अँड द क्रेब्स सायकल. ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलमधली काय आहे, ही कनेक्टिंग लिंक आहे. तर याच्यामध्ये काय होत आहे
की हे जे पायरुविक ॲसिड आहे, ओके, याच्यात काय दिसत आहे आपल्याला की जे PDH आहे, ओके, PDH दॅट इज द पायरुवेट डिहायड्रोजिनस कॉम्प्लेक्स, तो कॅटलाइज इथे तो एन्झाईम कॅटलाइज करत आहे आणि इथे काय होत आहे की NADचं रिडक्शन कशात होत आहे, NADH+ मध्ये होत आहे आणि इथे काय तयार होत आहे, ॲसिटिल CoA, म्हणजे जो पायरुविक ॲसिड ग्लायकोलिसिस मध्ये झालेला आहे त्याच्यानंतर याची लिंक रिॲक्शन होत आहे किंवा ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट होत आहे आणि इथे काय तयार होत आहे, ॲसिटिल CoA तयार होत आहे, ओके. तर हा जो पायरुवेट डिहायड्रोजनस कॉम्प्लेक्स आहे, ओके, जो PDH आहे तो काय असतो, त्याला पाहिजे असते कोएन्झाईम थायमिन, ओके. थायमिन हे कोएन्झाईम त्याला पाहिजे असते, म्हणजेच विटॅमिन B1, ओके, तुम्ही ऐकलं असेल विटॅमिन B1 ज्याला म्हटलं जातं थायमिन. तर या PDHला काय पाहिजे असतं, हा जो थायमिन आहे हा ॲज अ कोएन्झाईम किंवा B1 हा ॲज अ कोएन्झाईम पाहिजे असते, ओके. जर B1 हा जर कोएन्झाईम नसेल पायरुवेट डिहायड्रोजनस कॉम्प्लेक्स सोबत, तर तो काय असतो की ते फंक्शन करू शकत नाही, ओके. म्हणूनच काय होतं की जर डिफिशियन्सी असेल थायमिनची तर काय होते की पायरुविक ॲसिडोलिसिस होतं किंवा लॅक्टिक ॲसिडोलिसिस होतं, ज्याच्यामुळे काय होतं की लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स येतात, म्हणजे जीव धोक्यात येणे ज्याला म्हणतो आपण ती कंडिशन येते. म्हणजे जेव्हा थायमिन जर नसेल तर हा जर PDH आहे, या PDHमुळे PDH नसल्यामुळे काय होईल की हा पायरुविक ॲसिडचं ॲसिटिल CoAमध्ये कन्व्हर्शन होऊ शकत नाही, म्हणूनच त्याला ते काय होईल की तिथे लाईफ थ्रेटनिंग किंवा जीव धोक्यात जायचं शक्यता तिथे कंडिशन्स असे येत असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की बॅलन्स डाएट ही काय आहे, इम्पॉर्टंट आहे फॉर द मेंटेनन्स ऑफ द हेल्थ मेंटेन करायचं असेल तर बॅलन्स डाएट पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला सगळे जे विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत ते सगळे मिळतील. आणि विटॅमिन B1 कशासाठी आवश्यक आहे, फॉर द कन्वर्शन ऑफ द पायरुविक ॲसिड टू द ॲसिटिल CoA which is a coenzyme of a pyruvate dehydrogenase complex, okay. Now this is the link reaction or acetylation of pyruvate. तर आतापर्यंत पाहिलं आपण की इथे ॲसिटिल CoA इथे तयार झालेला आहे, ओके, इथे ॲसिटिल CoA तयार झालेला आहे. त्याच्यानंतरची जी रिॲक्शन आहे दॅट इज द क्रेब्स सायकल, ओके. हे जे क्रेब्स सायकल आहे, नाव द ॲसिटिल CoA विच इज फॉर्म ड्यू टू द ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. हे ॲसिटिल CoA कशाने तयार झाले आहे, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशननी झालेला आहे आणि अंडरगोज स्टेप वाईज ऑक्सिडेशन. इथे काय दिसत आहे आपल्याला, दिस इज द क्रेब्स सायकल. तर इथे काय दिसत आहे की स्टेप वाईज ऑक्सिडेशन होत आहे, सिरीज ऑफ सायक्लिक रिॲक्शन्स आहेत विच फर्स्ट डिस्कवर्ड बाय सर हॅन्स क्रेब्स इन इयर 1937. 1937 मध्ये हे ज्या स्टेप वाईज रिॲक्शन्स आहेत त्या कोणी डिस्कवर केल्या, हॅन्स क्रेब्सनी डिस्कवर केल्या, म्हणूनच या सायकलला काय म्हटलं जातं, नाव दिस सायक्लिक रिॲक्शन आर कॉल्ड ॲज अ क्रेब्स सायकल. हे सायक्लिक ज्या रिॲक्शन आहेत यांनाच काय म्हटलं जातं, क्रेब्स सायकल म्हटलं जातं. आता इथे काय होतं की या सायट्रेट इज द फर्स्ट स्टेबल फॉर्म ड्युरिंग द क्रेब्स सायकल. तर क्रेब्स सायकलमधला पहिला जो स्टेबल प्रोडक्ट आहे तो काय आहे, सायट्रेट आहे, ओके. तर इट कंटेन्स 3 कार्बोक्सिल ग्रुप्स. तर या सायट्रेटमध्ये काय आहे, 3 कार्बोक्सिल ग्रुप्स आहेत, म्हणूनच या क्रेब्स सायकलला म्हटलं जातं सायट्रिक ॲसिड सायकल सुद्धा म्हटलं जातं. काय, क्रेब्स सायकलमधला जो फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट आहे तो सायट्रेट आहे आणि तो काय 3 कार्बोक्सिल ग्रुपवाला आहे, म्हणूनच याला काय म्हटलं जातं, सायट्रिक ॲसिड सायकल सुद्धा म्हटलं जातं, ओके. और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, दॅट इज द TCA, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल सुद्धा याला म्हटलं जातं. आलं लक्षात. तर 3 कार्बोक्सिल ग्रुप आहेत या सायट्रेटमध्ये, म्हणूनच याला काय म्हटलं जातं, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल और TCA सायकल. आणि सायट्रेट हा काय फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट आहे क्रेब्स सायकलचा, म्हणूनच याला सायट्रिक ॲसिड सायकल सुद्धा म्हटलं जातं, ओके. नाव फॉर इच मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज 2 क्रेब्स सायकल्स ऑपरेट इन अ मायट्रोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. म्हणजे प्रत्येक एक ग्लुकोज मॉलिक्यूलला कन्व्हर्शन व्हायसाठी 2 काय व्हायला लागतात, 2 क्रेब्स सायकल व्हावे लागतात. कुठे होतात हे, मायट्रोकॉन्ड्रियल जे मायट्रोकॉन्ड्रियाचा जो मॅट्रिक्स आहे तिथे 2 वेळा क्रेब्स सायकल केल्या जाते एक ग्लुकोज मॉलिक्यूलसाठी, ओके. आता एका क्रेब्स सायकलमध्ये काय दिसतं आपल्याला की 2 डिकार्बोक्सिलेशन दिसतात, ओके. प्रत्येक क्रेब्स सायकलमध्ये 2 कार्बोक्सिलेशन दिसतात.
4 ऑक्सिडेशन दिसतात. ओके, 4 ऑक्सिडेशन्स दिसतात आणि डिहायड्रोजनेशन स्टेप्स दिसतात और डिहायड्रोजनेशन स्टेप्स सुद्धा दिसतात. हे पहा, डिहायड्रोजनेशन स्टेप और हायड्रोजनेशन स्टेप्स सुद्धा आपल्याला तिथे दिसत आहे. ओके, त्याच्यानंतर ड्युरिंग इच क्रेब्स सायकल 3 NADH प्लस H प्लस और 1 FADH2 आणि 1 ATP आर जनरेट. तर प्रत्येक क्रेब्स सायकलमध्ये काय दिसतात आपल्याला, तीन काय दिसतात, 3 NADH प्लस H दिसतात. नंतर एक किती काय असतो, FADH2 असतो आणि एक ATP जनरेट होतो क्रेब्स सायकलमध्ये. आणि प्रत्येक क्रेब्स सायकलमध्ये आपल्याला काय दिसतात, 3 वॉटर मॉलिक्यूल यूज केलेले दिसतात. हे पहा, हे वॉटर मॉलिक्यूल्स आहेत, हे यूज केलेले आहेत. 3 वॉटर मॉलिक्यूल्स यूज केलेले आहेत आणि 2 मॉलिक्यूल्स ऑफ CO2 निघालेले आहेत. 2 मॉलिक्यूल ऑफ CO2 आपल्याला निघालेले इथे दिसतात. 1 आणि 2 हे 2 CO2 मॉलिक्यूल्स आपल्याला निघालेले दिसतात. तर हे जे क्रेब्स सायकल आहे, नॉट ओनली ग्लुकोज पण अमिनो ॲसिड फॉर्म प्रोटीन मेटाबॉलिझम, फॅटी ॲसिड फ्रॉम द लिपिड मेटाबॉलिझम ऑल्सो पार्टिसिपेट इन क्रेब्स सायकल. फक्त ग्लुकोजच क्रेब्स सायकलमध्ये होते का, तर नाही, जे प्रोटीन मेटाबॉलिझम आहेत ते पण होते. त्याच्यानंतर जे लिपिड मेटाबॉलिझम आहेत, जे फॅटी ॲसिड आहेत, त्यांचं पण काय होतं, ते पण कशात येतात, क्रेब्स सायकलमध्ये होतात थ्रू ॲसिटिल कोए. ॲसिटिल कोएच्या थ्रू काय होतं की अमिनो ॲसिड जे प्रोटीन मेटाबॉलिझम पासून आलेले आहेत आणि फॅटी ॲसिड जे लिपिड मेटाबॉलिझम पासून आले आहेत, ते सुद्धा पार्टिसिपेट कशात करतात, या क्रेब्स सायकल मध्ये करतात थ्रू ॲसिटिल कोए. ओके, तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यात काय दिसतात, हे वेगवेगळ्या स्टेजेस ज्या दिसत आहेत. आता या ज्या स्टेजेस आहेत, हे काय दिसत आहे आपल्याला की बीटा ऑक्सिडेशन दिसत आहे आपल्याला फॅटी ॲसिडचं टू प्रोड्यूस ॲसिटिल कोए ॲज अ एंड प्रोडक्ट. तर 2 इथे ॲसिटिल कोए म्हणजे पहिला तर आपल्याला कुठून भेटलेला आहे, ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट पासून ॲसिटिल कोए भेटलेला आहे आणि दुसरा कुठून भेटलेला आहे, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ॲसिड, तिथून सुद्धा आपल्याला ॲसिटिल कोए भेटलेला आहे. आता हा जो ॲसिटिल कोए आहे फ्रॉम बोथ सोर्सेस, हा काय झाला, कंडेन्स झाला कशासोबत, ऑक्झॅलो ॲसिटेट सोबत. ॲसिटिल कोए हा कंडेन्स झाला ऑक्झॅलो ॲसिटेट सोबत आणि तिथे काय काय तयार झालेलं आहे, फ्रॉम द सायट्रिक ॲसिड, आणि तिथे सायट्रिक ॲसिड हे फॉर्म झालेलं आपल्याला तिथे दिसत आहे. त्याच्यानंतर हे जे सायट्रिक ॲसिड आहे यांची काय दिसते आपल्याला, स्टेप वाईज ऑक्सिडेशन दिसतं आपल्याला बाय द मायटोकॉन्ड्रियल एन्झाईम्स. हे जे एन्झाईम्स आहेत ते मायटोकॉन्ड्रियल एन्झाईम्स आहे, यांचं स्टेप वाईज ऑक्सिडेशन झालेलं आपल्याला तिथे दिसतं. आणि हे होताना काय दिसत आहे आपल्याला, कार्बन डायऑक्साईड काय झालेला आहे, इव्हॉल्व झालेला दिसत आहे. ओके, आणि मग हे फायनली आपल्याला काय दिसत आहे की फायनली जो ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड आहे ते पुन्हा रिजनरेट झालेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे पूर्ण हे ज्या रिॲक्शन्स आहेत, ही सायकल्स आहेत, पुन्हा काय करतं, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड रिजनरेट करतं आणि इथे काय होते की सायकल कंप्लीट झालेली दिसते. ओके, त्याच्यामुळे इथे काय दिसतं आपल्याला की 4 स्टेप्स कशा दिसतात, ऑक्सिडेशनच्या दिसतात. त्याच्यानंतर कॅटलाइज होतात ते बाय द डिहायड्रोजनेसेस जे एन्झाईम आहेत त्यांच्यामुळे, आणि FAD आणि NAD प्लस यांचे कोएन्झाईम्स असतात त्याच्यामुळे हे जे ट्रान्सफर आहे, द ट्रान्सफर ऑफ देअर इलेक्ट्रॉन्स टू मायटोकॉन्ड्रियल रेस्पिरेटरी चेन टू गेट ऑक्सिडाइज. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं इथे की 1 मॉलिक्यूल ऑफ GTP पण किंवा ATP पण आपल्याला इथे प्रोड्यूस झालेला दिसतो फॉर एव्हरी मॉलिक्यूल ऑफ सायट्रिक ॲसिड ऑक्सिडाइज. प्रत्येक सायट्रिक ॲसिडचं ऑक्सिडेशन होताना एक मॉलिक्यूल GTPचा किंवा ATPचा आपल्याला इथे प्रोड्यूस झालेला आपल्याला इथे दिसत आहे. नाव दिस इज द क्रेब्स सायकल. त्याच्यानंतर आहे दॅट इज द ॲम्फिबोलिक पाथवे. तर या क्रेब्स सायकललाच ॲम्फिबोलिक पाथवे सुद्धा म्हटलं जातं. तर या ज्या रिॲक्शन्स आहे क्रेब्स सायकलमधल्या, यांचं हे रिझल्ट कशाचं आहे, स्टेप वाईज ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोए, ऑक्सिडेशन झालेल्या ॲसिटिल कोएचं स्टेप वाईजमध्ये. ओके, आणि त्याच्यामुळे काय झालेली आहे, एनर्जी रिलीज झालेली आहे आणि CO2 सुद्धा इव्हॉल्व झालेला आहे. त्याच्यानंतर ॲसिटिल कोए अँड अदर इंटरमिडिएट्स लाईक अल्फा केटो ग्लुटारेट अँड ऑक्झॅलो ॲसिटेट are also used as a precursor for the synthesis of fatty acids, glutamic acid and aspartic acid. तर जे ॲसिटिल कोए आहे यांचं आणि अदर जे इंटरमिडिएट आहे जसे की हा जो आहे अल्फा ग्लुटारेट आणि ऑक्झॅलो ॲसिटेट, हे काय आहेत,
प्रिकर्सर म्हणून यूज केल्या जातात ॲज अ सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड. यांच्यापासून काय तयार होतात, फॅटी ॲसिड्स तयार होतात अल्फा ग्लुटारेटपासून आणि ऑक्झॅलो ॲसिटेटपासून. तर अल्फा ग्लुटारेटपासून कोणतं फॅटी ॲसिड तयार होतं, दॅट इज द ग्लुटामिक ॲसिड हे तयार होतं. आणि ऑक्झॅलो ॲसिटेटपासून ॲस्पर्टिक ॲसिड हे तयार होतं. म्हणजे काय होत आहे की क्रेब्स सायकलमध्ये फक्त काय होत आहे की नुसतं तुकडे पडत आहेत का ॲसिटिल कोएचे, तर नाही. तर इथे काय होत आहे की पुन्हा पण काय होत आहे की नवीन कॉम्प्लेक्स कंपाऊंडसुद्धा तयार होत आहेत. म्हणजे ही जी प्रोसेस आहे क्रेब्स सायकल, याच्यामध्ये काय आहे, कॅटॅबोलिक पण रिॲक्शन्स आहेत आणि ॲनाबोलिक पण रिॲक्शन्स आहेत. कॅटॅबोलिक रिॲक्शन म्हणजे काय की कॉम्प्लेक्सचं सिम्पलमध्ये कन्व्हर्शन आणि ॲनाबोलिकचं सिम्पलचं कॉम्प्लेक्समध्ये कन्व्हर्शन. तर ह्या क्रेब्स सायकलमध्ये आपल्याला दोन्ही रिॲक्शन्स दिसून येत आहेत, कॅटॅबोलिक पण आणि ॲनाबोलिक पण. म्हणूनच या क्रेब्स सायकलला काय म्हटलेलं आहे, इट इज कन्सिडर्ड ॲज अ ॲम्फिबोलिक पाथवे. म्हणूनच या क्रेब्स सायकलला काय म्हटलेलं आहे, ॲम्फिबोलिक पाथवे म्हटलेलं आहे. ओके, नाउ दिस इज ऑल अबाउट द क्रेब्स सायकल, जी काय आहे थर्ड स्टेज आहे ऑफ द एरोबिक रेस्पिरेशन. ओके, नाही तर फोर्थ आहे दॅट इज द टर्मिनल ऑक्सिडेशन. थँक्यू.